महाराष्ट्रामध्ये परत एकदा शिवसेना फुटली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे 6 खासदार फुटले. पक्ष फुटणे हे काय आता महाराष्ट्राला नवीन नाही राहिले, देशाला नवीन नाही राहिले. तृणमूल काँग्रेस फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि या सगळ्यांनी बाहेर पडून पक्षावर दावा ठोकला. म्हणजे ज्यांनी तुम्हाला राजकीय दृष्ट्या मोठं केलं, ज्यांनी तुम्हाला राजकारणात आणलं, पदं दिली, तिकीटं दिले आणि निवडून आणलं, त्यांच्याशी तुम्ही गद्दारी करून पक्ष फोडला आणि पक्ष फोडून नंतर त्या पक्षावर स्वतःचा दावा ठोकला. तो पक्षही आमचाच आहे, त्या पक्षाचं चिन्हही आमचंच आहे. भारतीय जनता पक्षाला खरंच लाज नावाची काही गोष्ट वाचली आहे का? म्हणजे तो कुठे अडवाणींचा भारतीय जनता पक्ष, तिथे एका मतांनी वाजपेयींचं सरकार पडलं होतं. तेव्हा वाजपेयींनी सांगितलं होतं की मी एका मतासाठी हा सगळा घोडेबाजार नाही करणार, खासदार विकत नाही घेणार. त्यांनी स्वतःहून पंतप्रधान पद सोडलं होतं. आज अशी सत्तेची भूक बघताना खरंच लाज वाटेल अशा गोष्टी होतात. म्हणजे आमदार खासदार फोडणं वेगळी गोष्ट राहिली, पण पक्षच नावावर करायचं, पक्षाचं चिन्ह घ्यायचं आणि ज्यांचा स्वतःचा तो पक्ष आहे त्यांनी आधीपासून सुरुवात करायची. नवीन पक्ष, नवीन चिन्ह, नवीन नाव, किती घाणेरडी गोष्ट आहे. म्हणजे हे असं झालं, ज्या बापाने आपल्याला मोठं केलं ना, त्या बापाच्या घरातून आपण ज्यांना बाहेर काढतो ना आणि घर नावावर करतो, घरावर हक्क दाखवतो, हा तोच प्रकार आहे. हे सगळे काही कोणत्या विचारांसाठी गेले नाही. एकनाथ शिंदे बाहेर पडले ना, ते स्वतः म्हणतात की मी बाळासाहेबांच्या विचारांसाठी बाहेर पडलो. पण बाळासाहेब हे कट्टर मराठीवादी होते, ते कट्टर हिंदुत्ववादी होतेच, पण सगळ्यात आधी शिवसेनेचा जन्म कडवट मराठी पक्ष म्हणून झाला. मराठी माणसावर होणारे अत्याचार, त्याच्या विरोधातला तो लढा, त्या विरोधात त्यांनी उभारलेली ती संघटना. पण आज एका माणसाने सत्तेपायी ती मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी शिवसेना दिल्लीच्या त्या 2 व्यापाऱ्यांच्या पायाशी नेऊन ठेवली. विचार करा, आज जर बाळासाहेब असते तरी ही हिंमत झाली असती का? आता यांचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले म्हणून आम्ही बाहेर पडलो. पण हेच एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये काँग्रेस सोबत 2.5 वर्ष नगर विकास मंत्री होते. तेव्हा नाही वाटलं तुम्हाला की आम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलोय? का नाही तेव्हाच तुम्ही निर्णय घेतला की नाही, आम्हाला नाही राहायचंय, आम्हाला काँग्रेस सोबत जायचंच नाहीये? पण याच्याने एक प्रश्न निर्माण होतो, प्रत्येक राज्यातले प्रादेशिक पक्ष का फोडले जातात? त्या राज्यांचं महत्व कमी करण्यासाठी. प्रादेशिक पक्ष कशासाठी असतात? आपल्या राज्याची बाजू देशात मांडण्यासाठी. आपण आपले खासदारही त्यासाठीच निवडून देतो की आपल्या राज्याची बाजू ते देशाच्या संसदेमध्ये लावून धरतात, त्याच्यासाठी भांडतात, राज्याच्या हक्कांसाठी भांडतात. ते कोणत्या खासदारांनी केलं नाही ही गोष्ट तर वेगळी आहे. कुठे ते चिंतामणराव देशमुख आणि कुठे हे लाचार. पण परत एकदा शिवसेना भरारी घेईल असा मला विश्वास आहे. माझं सर्व शिवसैनिकांना, कडवट शिवसैनिकांना शिवसेना स्थापना दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. 2029च्या निवडणुकीला बघा, भारतीय जनता पक्षाचं हेच ब्रीदवाक्य असणार आहे किंवा भारतीय जनता पक्ष हेच करणार आहे. 100% भाजप स्वबळावर निवडणुका लढायच्या. सगळ्यात वाईट अवस्था एकनाथ शिंदेची होणार आहे. ही गोष्ट लिहून ठेवा तुम्ही. धन्यवाद. जय महाराष्ट्र.